शिवाजी महाराज यांच्या जीवनातील एक छोटासा प्रसंग सांगणार आहे. शिवाजी महाराजांनी जयसिंगला 23 किल्ले हाती केले. त्यातला एक कोंढाणा किल्ला. एक दिवस जिजामाता शिवबाला म्हणाल्या, शिवबा, असा तो बळकट किल्ला मुघलांच्या हाती असणे बरं नाही, तो आपण परत घेऊया. शिवराज तळमळत होता. पुण्यामधील कोंढाणा स्वराज्यातील हा किल्ला होता. शिवरायांनी बेत आखला, कोंढाणा किल्ला घ्यायचा. पण ते विचार करू लागले, कोंढाण्यासाठी निवडावे कोणाला. एक कोकणातील उमरटे गाव, तिथला राहणारा तानाजी मालपुरे. तो मोठा हिमतीवान होता, ताकदीने भारी होता आणि बुद्धीने चालाक होता आणि अंगाने दिप्पड होता. तिकडे तानाजी मालपुरेच्या मुलाच्या लग्नाची गडबड सुरू. तानाजीचा एकुलता एक मुलगा म्हणजे रायबा. त्या तानाजीला वाटलं की छत्रपती शिवाजी महाराज आणि जिजामाते यांना रायबाच्या लग्नाला बोलवावं. तो शेलार मामा संघ शिवाजी महाराजांना लग्नाचं आमंत्रण द्यायला गेला आणि तानाजीला म्हणाला, शिवाजी, मी आमच्या रायबाच्या लग्नाला गेला. शिवाजी म्हणाले, अरे तुम्ही तुमचं लग्न आवरून घ्या, आम्हाला कोंढाणा किल्ला परत घ्यायचा. तानाजी म्हणाला, शिवाजी, मी अजून जिवंत आहे, आधी लग्न कोंढाण्याचं मग रायबाचं असं म्हणला. मला आशीर्वाद द्या. मग तो निघाला. तो स्वारीवर पोचला. गडाला 2 दरवाजे होते. सगळीकडून उद्यापान पक्का बंदोबस्त होता. तानाजीला वाटले की जायचे कसे हे ते विचार करू. तो कडा चढवला आणि तानाजीचा धाकटा मुलगा म्हणजे सूर्याजीला म्हणाला, तुम्ही 500 गाडी घेऊन कल्याण दरवाजावरून या आणि मी 300 गाडी घेऊन कडा चढून गडात पोचल्यावर मी कल्याण दरवाजा उघडतो. त्या सैन्यांना आपण मारून टाकूया असं म्हणलं. मग तो तानाजी कडा चढवला आणि वानरासारखा पळत सुटला. मग तो रात्रीची वेळ होती, अंधार सगळीकडे. तेवढ्यात सूर्याजी आपले 500 गडी घेऊन कल्याण दरवाजावर आला. लढाई सुरू झाली. तलवारीचा सपासप आवाज आला. उदयबान आणि तानाजी हे दोघांची लढाई सुरू. दोघेही असं सपासप असा वार सुरू होता दोघांचा. मग तानाजीने आपल्या हाताला शेला गुंडाळला आणि लढ्या सुरू. दोघी जखम पडले आणि तानाजी मवळ्याने कळालं त्यांना खीर सुटली. मग सूर्याजी कल्याण दरवाजावरून आले आणि म्हणाले, ही वेळ दुःख करण्याची नाही, ही वेळ लढायची आहे. लढा म्हणून ते लढायला सुरू केली. मग ही घटना शिवाजी महाराजांना कळली. मग शिवाजी महाराज हळहळत म्हणाले, गड आला पण सिंह गेला. मग कोंढाणा किल्ल्याचे नाव सिंहगड असे सार्थ करतात. ही घटना 1670 साली घडलेली होती. मग शिवाजी महाराज उमरटे गाव येथे जाऊन रायबाचे लग्न केले.